नगरपालिकांचा रणसंग्राममध्ये आज बीड जिल्ह्यातल्या नगरपालिकांचा लेखाजोखा आपण पाहणार आहोत। या ठिकाणी राष्ट्रवादीचं सेना भाजपसमोर मोठं आव्हान असणार आहे। नगरपालिकांच्या रणसंग्रामात बीड जिल्ह्याची ही निवडणूक लक्षवेधी असणार आहे। जिल्ह्यात सर्वच ठिकाणी शिवसेना भाजपसमोर राष्ट्रवादीचं आव्हान असणार आहे। बीड, परळी आणि धारूर नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे। गेवराई भाजपच्या ताब्यात आहे, तर माजलगावमध्ये युतीची सत्ता आहे। तर अंबेजोगाईचा अपवाद वगळता इतरत्र काँग्रेसचा फारसा वर्चस्व नाही। बीड नगरपालिकेत राष्ट्रवादीमध्येच काका भारतभूषण क्षीरसागर विरुद्ध पुतण्या संदीप क्षीरसागर असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। अंबेजोगाईमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी विरुद्ध राष्ट्रवादीचे अध्यक्ष अक्षय मुंदडा असा सामना अपेक्षित आहे। माजलगावमध्ये माजी मंत्री राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंकेंविरुद्ध आघाडीचा प्रयोग रंगणार आहे। गेवराईत विद्यमान भाजप आमदार लक्ष्मण पवार यांना टक्कर द्यायला आमदार अमरसिंह पंडित आणि माजी आमदार बदामराव पंडित यांनी कंबर कसली आहे। धारूर नगरपालिकेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होईल, तर परळीत पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावा बहिणीत सामना रंगणार आहे। जनतेतून नगराध्यक्षाची थेट निवड होणार असल्यामुळं आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं विधानसभेला आम्ही अभूतपूर्व यश संपादन केलं, अगदी त्याच पद्धतीला या नगर परिषद निवडणुकीमध्येही सर्वांना चकित होईल अशा पद्धतीचे निकाल भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी निश्चित लागतील, हा आम्हाला विश्वास आहे। बीड जिल्ह्यामधल्या 6 नगरपालिका निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री पंकजा मुंडेंनी दिली आहे। ग्रामीण भागातली कामं बघून शहरी भागातल्या लोकांना आता हे करणं, ती कायम ठेवणं आणि पुढे पूर्ण करणं हे माझं काम। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जिल्ह्यात निवडणुकांना सामोरं जाणार असल्याचं मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी व्यक्त केलंय। सगळे वर्ग आज असंतुष्ट आहेत या सरकारविषयी। शेतकरी तर आहेतच आहेत, त्याचबरोबर शहरातील जो वर्ग आहे, तो व्यापारी वर्ग असेल, सामान्य वर्ग असेल, नोकरीवर काम करणारा वर्ग असेल, त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ या 2.5 वर्षाच्या काळामध्ये या सरकारकडनं मिळालेला नाही। त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाण्याचा मानस मतदार बोलून दाखवतात। बीड जिल्ह्यामध्ये सध्या भाजपचे 5 आमदार असून खासदार देखील भाजपचाच आहे, तर क्षीरसागर यांच्या रूपानं राष्ट्रवादीनं जिल्ह्यात आपलं खातं कायम ठेवलंय। मात्र असं असलं तरी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसंच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, विनायक मेटे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे। त्यामुळे जिल्ह्यात काय परिस्थिती असेल ती येणारा काळच स्पष्ट करेल। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।